once again. Okay. Thank you, sir. Wish you the same. Thank you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली पुन्हा भेट होते. आपण हा लेसन पाहत होतो. ओके, दिव्याच्या शोधामागचे रहस्य याने जो घर में हम लोग दिया लगाते, बल्ब ज्याला आपण म्हणतो किंवा आपण त्याला आजच्या भाषेमध्ये लाईट असं म्हणतो. या लाईटीचा शोध ज्या एका हुशार माणसाने लावला त्याच्याबद्दल आपण अभ्यास करत होतो. ओके, डॉक्टर अनिल गोडबोले या पाठाचे लेखक आहेत आणि आपण हे सगळं पाहिलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल की आपण जिथपर्यंत आलेलो होतो तिथपर्यंत मी तुम्हाला नेतोय. ओके, परफेक्ट, हम लोग यहाँ तक थे. कोई डाउट? यहाँ से शुरू करें. असल में हम लोग थोड़े आगे निकल गए थे, जहाँ पे एक रसायन शास्त्रज्ञ होता, त्याने यापूर्वी केलेला होता, सर हम्फ्रे डेवी. आपको सबको याद आ रहा है? यस और नो? ओके, प्लीज SMS me you are remembering this. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या, मैंने कहा था कृत्रिमरित्याने आर्टिफिशियल प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही प्रयत्न झाले होते. सर हम्फ्रे डेवी, हम लोगों ने देखा था इनके बारे में. सर हम्फ्रे डेवी एक केमिस्ट्री के शास्त्रज्ञ थे, शास्त्रज्ञ साइंटिस्ट. याने एक खान यानी कोयला का जो खदान होता है, खदान कोयला जहाँ से निकाला जाता है कोल, उसे मराठी में खानी मध्ये असं म्हणतात. खानीमध्ये एक कमानदार दिवा तैयार किया. कमान यानी जिसका ऊपर का हिस्सा हाफ सर्कल होता है, त्याला मराठी में कमान असं म्हणतो. नॉर्मली हम लोग अपनी कॉलोनी का गेट जो होता है, वो जो लोहे का गेट बनाते वो हाफ सर्कल होता है. ओके, त्याला कमानदार दिवा तयार केला होता. त्यातून वीज वाहून नेणाऱ्या तारा म्हणजे वायर, टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थांचे तुकडे जोड़लेले होते. कोयले के टुकड़े उस दोनों तारों को जोड़े हुए थे. ये भी हम लोगों ने देखा था दोस्तों. ओके, कोळसा यानी निखारा कोल. ओके, यहाँ से स्टार्ट करते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निघायचा. झगझगीत याने अगदी पॉवरफुल स्पार्किंग, जो हम सुरसुरी लगाते थे, तो सुरसुरी दिवाली में जो सुरसुरी लगाते, उस सुरसुरी से जो लाईट आते ना, त्याला मराठीमध्ये झगझगीत प्रकाश असं म्हटलं जातं. प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. लेकिन ये जो लाइट वहां से पैदा होती, जब दो कार्बन के जो टुकड़े हुआ करते थे, जब एक दूसरे को जोड़े जाते थे, उससे लाइट जलती थी. जैसे मैंने कहा ना कि सुरसुरी, दिवाली में जो सुरसुरी फुलबाजा लगाते, उस फुलबाजा से जो लाइट जलती वैसी, लेकिन वो तुरंत बुझ जाती थी. और दूसरा ऐसा था, वो आंखों को तकलीफ भी देती थी. तीसरा भी ऐसा था कि वहां से जहरीला वायु निकलता था, जो अपने हेल्थ के लिए सही नहीं होता था. ओके, तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला मर्यादा होते. दरवेळी बाबांना सांगेल, कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम फार खर्चिक होते. खर्चिक यानी बहुत खर्चा देने वाला था. ठीक है, कोयला उस जमाने में बहुत महंगा होता था, आता आज भी बहुत महंगा आहे. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू, लक्षात घ्या, विषारी यानी जहरीला. ओके, विषारी वायु यानी जहरीला, विषयुक्त पॉइजनस वायु हाई धोखादायक होता. अभी प्रकाश देखो, थॉमस अल्वा एडिसन को लाइट बनानी थी, लेकिन कैसी बनानी थी? जो सस्ती हो, सर्वसामान्य माणसांना ती विकत घेता येईल. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखर ही नको. जैसे आजकल सिस्का एलईडी बल्ब आता है दोस्तों, घर में लगाते कोई आंखों को तकलीफ नहीं होती, या उसमें से कोई ऐसा पॉइजनियस एयर भी बाहर नहीं आती. एडिसन को वैसा बनाना था प्रकाश, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे आणि एडिसनचे विचार चक्र सुरू झाले. विचार चक्र ने तो सुरू हो गई.
बघा, कोणताही नवा शोध एकाएकी लागत नहीं, कोई भी नया जो हम लोग रिसर्च करते हैं वो तुरंत नहीं होता। निरीक्षण, ऑब्जर्वेशन, अनुमान, कंक्लूजन, प्रयोग, एक्सपेरिमेंट, पुन्हा पुन्हा प्रयोग करने, बार बार प्रयोग करना, ये कंटिन्यू चलते रहता है दोस्तों। बघा, एडिसनने काही एका महिन्यात 2 महिन्यात काही बल्बचा शोध लावला नव्हता। चांगली आयुष्यातली 8-10 वर्ष त्याला द्यावी लागलेली होती। त्यानंतर लाईटचा शोध लागलेला आहे, लक्षात घ्या। त्यामुळे लेखक सांगतो, कोणताही नवा शोध एकाएकीने अचानक पटकन लगेच लागत नाही। निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे, हे चक्र सतत चालू असते। एडिसन ने प्लैटिनम प्लैटिनम नाम सुना होगा आपने, हाईली प्रीशियस प्रेशियस मेटल है वो प्लैटिनम। ओके, सोने से भी बहुत महंगा है। एडिसन ने प्लैटिनमचा उपयोग करून पाहिला। देखो एडिसन ने, देखो पैशनेट कितना था दोस्तों। मैंने कहा उस जमाने में एडिसन ने 8-10 लाख रुपया खर्चा किया अपने ये अलग अलग एक्सपेरिमेंट के लिए। उस जमाने में हम लोग बात कर रहे दोस्तों 80s का जमाना था, उस जमाने की हम लोग बात करें। त्यावेळेला एडिसनने एवढे पैसे खर्च केलेले होते, एवढा तो वेडा होता आपल्या सांगितल्यानं अपने अचीवमेंट के लिए इतना पागल था। त्यामुळे लेखक सांगतो एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला, तो थोड़ा-फार यशस्वी झाला, वो थोड़ा सक्सेस भी हुआ, लेकिन प्लैटिनम महंगा आता है और जो लाइट उससे निर्माण होगी, क्रिएट होगी, वो भी महंगी होगी। देखो अपने घर में 200 रुपया अभी देखा ना, ये महीने में एमएसीबी का बिल, जो भी अपने पास चलिए उसका बिल बहुत आया। अपने घर में बहुत 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 ये होने लगा, चलो लाइट बंद करो, इस साल ये महीने बहुत बिल आया, ये महीने बहुत बिल आया। तो वहां पे तो इतने उस जमाने में प्लॅटिनम का इस्तेमाल केलेला होता सध्या। साहजिकच हा महागडा होता, म्हणजे त्यातून जी लाईट निर्माण होत होती ती कॉस्टली होती। त्यामुळे असला महागडा प्रयोग व्यवहार्य नाही, व्यवहार्य यानी प्रैक्टिकली परवडने वाला है। प्रैक्टिकली वो परफेक्ट है नहीं, लक्षात घ्या। प्लैटिनम, ओके, प्रैक्टिकली वो सही नहीं था दोस्तों। उन्हाळ्याचे दिवस होते, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना आपने देखा है वो जापानीज लोग पंखा सायोनारा सायोनारा, उनके हाथ में एक पंखा होता है, देखा रहेगा लकड़ी का पंखा होता है। हम लोग भी गर्मियों की सीजन में कभी कभी आपण पण त्या गर्मीच्या दिवसामध्ये असा तो बांबू पासून बनवलेला तो पंखा वापरतो आणि मस्त अशी हवा घालत असतो। हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले, म्हणजे ती बांबूची जी काडी होती ना त्या काडीकडे गेले आणि एडिसनने ठरवलं की आपण अशीच याच्यातून आपण बल्ब बनवू शकतो का। मी सांगितलं ना दोस्तों, क्रिएटिव माइंड था दोस्तों। मैंने कहा ना वो न्यूटन जब सेब उस पेड़ के नीचे बैठा था, सेब ऊपर से गिरा। ऐसा नहीं था कि न्यूटन बैठा तो भी सेब गिरा, पहले कभी सेब गिरा ही नहीं था, तब भी गिरा। लेकिन न्यूटन ने सोचा सेब गिरा क्यों। हम लोग रहते तो हम लोग क्यों ना गिरा, तेरे नसीब में था, खा लियो शांत बैठ ना। त्यांनी शोध लावला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, लक्षात घ्या। त्यामुळे क्रिएटिव्ह लोक जी असतात, ज्यांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी नवीन करायची जिद्द असते, ते सतत विचार करत असतात, वो हमेशा सोचते रहते। लेखक सांगतो प्लीज प्लीज एसएमएस मी ऑन चॅट इफ एनी क्वेरी यू हॅव, प्लीज प्लीज टाइप ऑन चॅट बॉक्स की लगेच या बांबूपासून कार्बन करता येईल का। मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात। लक्षात घ्या, त्यांनी विचार केला जर मला या बांबूपासून कार्बन तयार करता येईल का, कारण त्यांनी बघितलेलं होतं कार्बनची 2 टोकं एकत्र केली की आग पेटते। त्यामुळे त्यांनी विचारलं या बांबूपासून मी कार्बन बनवू शकतो की लगेच प्रयोगांना सुरुवात केली। आता बघा, जगामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये 10,000 बांबूच्या जाती आहेत, लगभग 10,000 के आसपास बांबू की प्रजातियां है, टाइप्स है। लक्षात घ्या, अगदी अमेझॉनच्या जंगलामध्ये देखील गेला या बांबूंसाठी। एडिसनचे जे मित्रमंडळी होते, जे त्याच्याकडे काम करत होते ऍज अ सायंटिस्ट, ऍज अ असिस्टंट म्हणून, त्यांना त्याने अगदी अमेझॉनच्या जंगलामध्ये पाठवलं, जपानमध्ये पाठवलं, इव्हन तो भारतामध्ये देखील आलेला होता। पुऱ्या आफ्रिका कॉन्टिनेंटल मध्ये त्यांनी बांबू
आणायला पाठवलं. जवळजवळ 800 ते 900 बांबूच्या जाती काहीतरी त्यावेळेला त्याने जमा केलेल्या होत्या. त्यामुळे मनात विचार आला की लगेच प्रयोगाला सुरुवात. म्हणजे जैसी सोच आती, हम लोग बोलते हमारे मन में भी सोच आया. हम बोलते ठीक है बाद में करते हैं, ठीक है कल करता. एडिसनने लगेच प्रयोगाला सुरुवात केली. हा बांबू कोणत्या जातीचा असावा, हे बांबू कोणत्या जाती का होना चाहिए, कोणत्या जातीतला असावा. उष्णकटिबंध, उष्णकटिबंध याने एकदम सिंपल ट्रॉपिकल, TROPICAL जोन या क्लाइमेट जहां गर्मी बहुत होती है दोस्तों. पृथ्वी का एक ऐसा हिस्सा है, लक्षात घ्या, अफ्रीका, जहां गर्मी बहुत होती है, या आशिया जो है कॉन्टिनेंटल खंड, खंड यानी कॉन्टिनेंट. ओके, ऐसे जहां गर्मी होती है ऐसे प्रदेशों में ये बांबू ट्री जो है, ओके, उसकी बहुत सारी प्रजातियां तिथे निर्माण केली जातात. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे पैदास कल्टिवेशन केली जातात, पैदास की जाती, पैदा की जाती है उष्णकटिबंधात. आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात, खंड यानी कॉन्टिनेंट, बांबूच्या असंख्य जातींची लागवड, लागवड यानी कल्टीवेशन, पैदास की जाती है. फिर अभी इतनी सारी प्रजातियां हैं, एवढे सगळे बांबूचे प्रकार आहेत. मग कुठला बांबू हा आपल्याला लाईट बनवण्यासाठी, कार्बन बनवण्यासाठी उपयोगी पडेल याचा तो शोध घेऊ लागला. मी सांगितलं ना, त्यासाठी त्याने अनेक, उनके दोस्त भी बढ़िया थे दोस्तों. वो एडिसन के लिए न जाने कितने जंगलों में घूमते रहे. बहुत बार उन्हें मलेरिया जैसा, जैसे बीमारियों का सामना भी करना पड़ा. त्यांना अनेक ताप, सर्दी, मलेरिया अशा अनेक आजारांना त्यांना बळी पडावं लागलं. तरी देखील केवळ एडिसन सांगतोय म्हणून एडिसनचे सगळे सायंटिस्ट मित्र, त्याचे असिस्टंट, हे सगळे शोध घेत राहिले. जेबी नगरचे आर्यन शेट्टी, प्लीज डोंट डिस्टर्ब. उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. उपयुक्त यानी उपयोगी, उपयुक्त दिमाग में सोच आई थी की आपण बांबू पासून काय बनवूया, कार्बन बनवूया. बघूया आपल्याला जाळता येते. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. बघा, आफ्रिका, आफ्रिका इज स्पेशली फेमस फॉर जंगल. ओके, कारण जंगल आहे तिकडे. अमेझॉनचं जंगल आहे अफ्रीका, त्या म्हणजे उसी हिस्सा है. ओके, जंगली जानवर है वहाँ पे. अच्छा, ये सारा उस जमाने में कोई फैसिलिटी नहीं थी कि प्लेन से सीधा जंगल में नीचे उतरे, ढूंढ लिया मैन वर्सेस वाइल्ड, वैसा वैसा तो था नहीं दोस्तों. एवढा लांब सगळा मैल त्यांनी पायी प्रवास केला केवळ बल्ब बनाने के लिए. सांगितलं ना, आज आपण असं बटन टाक केलं की लगेच लाईट पेटते, पण ही लाईट निर्माण करण्यासाठी एडिसनला फार कष्ट घ्यावे लागले मित्र. एडिसन को बहुत कष्ट दिले. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र, हिंस्र यानी जंगली, हिंस्र यानी जंगली. मलेरिया, मलेरिया आपने देखा रहेगा, ये बीमारी का नाम है मलेरिया, डिजीज है ये. एनोफिलिस जो मच्छर है उसके काटने से ये बीमारी होती है, जहाँ पे हम लोग थकाव महसूस करते हैं, बुखार आता है, सर दर्द होता है, वॉमिटिंग होतं, उलट्या होतात, ही काही लक्षणे आहेत मलेरियाची. मलेरियाशी सतत सामना करावा लागला. मलेरिया के साथ उसे उन्हें वो सारे सहकारी जे काही मित्र होते त्या सगळ्यांना लढावं लागलं. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. एडिसन वॉज अ गुड बिझनेसमॅन दॅट डे. एडिसन फार चांगला बिझनेसमॅन होता. एडिसनकडे त्यावेळेला भरपूर पैसा होता, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसन ने पाण्यासारखा पैसा खर्च केला. और उसने उसमें से 6,000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. और उसमें मतलब मैंने कहा 8-10 हजार प्रजातियां हैं दुनिया में. उसमें से 6,000 बांबूच्या जाती. बघा,
मेहनत बघा किती आहे. एक बल्ब, एक लाईट, ट्यूबलाईट, एक प्रकाश बनवण्यासाठी या माणसाने आपल्या आयुष्यातली 10 वर्ष, 10 8 10 वर्ष दिली आहेत. पैसा पानी की तरह खर्च केला. लक्षात घ्या, पैसा पाण्यासारखा खर्च करणे याने बहुत पैसा खर्च करणे, मतलब टू स्पेंड मनी लाईक अ वॉटर. ओके. बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. फिलामेंट आपने देखा रहेगा, फिलामेंट द फॉर्मिंग पार्ट ऑफ एन इलेक्ट्रिक बल्ब होता है, इसे कहा जाता है फॉर्म द फॉर्मिंग पार्ट ऑफ एन इलेक्ट्रिक बल्ब, फिलामेंट्स कहा जाता है जिसको. ओके, उसमें से उसने फिलामेंट्स बनाई, वो अधिक, वो प्रकाश भी अधिक समय तक देती थी. लेकिन फिर भी एडिसन को मजा नहीं आ रहा था. एडिसन बोला नहीं यार, इससे कुछ अच्छी चीज बनानी है, इन्वेंशन करना है. ओके, पण अजूनही त्याच्या मनाने पूर्ण समाधान झाले नव्हते. मी इससे कुछ अच्छा बनाएंगे. ओके. फिर एडिसन कुछ ना कुछ, ये देखो, ये सारे जो है वो सारे एडिसन ने शोध लावलेले आहेत. प्रयोग सतत चालू होते दिमाग में. जो लाईट थी, उस लाईट कशी बनवायची, कशी बनवायची, हा विचार एडिसनच्या डोक्यात सतत चालू होता. हे प्रयोग चालू असताना एडिसनने चहा, जेवण आणि झोप बघा, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, पॅशनेट किसको कहा जाता है. म्हणजे एडिसन त्याच्या लॅबोरेटरीमध्ये जर एखादा प्रयोग करत असेल तर एडिसनला 2 2 दिवस समजायचंच नाही. म्हणजे अगर वो बेंड होकर तो करा, एक एक 2 दिन वैसे ही खड़ा रहता. लक्षात घ्या, वेळा होता तो अक्षरशः आपल्या प्रयोगांसाठी. त्यामुळे लेखक सांगतो की प्रयोग सतत चालू होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच व्हायचे. लक्षात घ्या, 2 2 3 3 दिवस त्याला लक्षातच यायचं नाही का, आणि तो सतत काम करत राहायचं. भूक लगती थी, वो उभ्या उभ्यानेच थोडेसे खायचा, उभ्या उभ्याने खड़े होकर ही खा लेता था. अगर थोड़ा बहुत थका हो, इतना मेहनत करने के बाद थोड़ा सा उसे लगा कि मैं थक गया हूँ, तो वहां पे एक चेयर होती थी. उस जमाने में लकड़ी की चेयर, एक लाकडाची चेयर असायची. त्या चेअरवर बसायचा और हलकीशी डुलकी घ्यायचा. डुलकी घ्यायची म्हणजे थोडस झोपायचा तो. लक्षात घ्या, डुलकी घेणे म्हणजे झोपणे, थोडीशी झोप, नॅप ज्याला म्हणतो, या लाईट स्लीप आपण ज्याला म्हणू शकतो. ओके. तरीही कामातून थोडीशी फुरसत, फुरसत म्हणजे वेळ, लिहून घ्या, फुरसत खाली समय. ओके. थोडा त्याला बघा, एडिसन मासे पकडायला खूप आवडायचं. लक्षात घ्या, त्याला डान्सच्या कार्यक्रमाला जायला किंवा त्याला गाण्याच्या कार्यक्रमाला जायला फार आवडायचं. त्यामुळे मग ताजेतवा नव्हतं म्हणून सांगितलं ना, आयुष्यात कधी बोर झालो की मस्तपैकी एक गाणं ऐकायचं, गाणं ऐकलं की फ्रेश व्हायला होतं. म्हणून लेखक सांगतो, तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली, थोडासा वेळ मिळाला की एडिसन त्याच्या सहकार्यांना, सहकारी जो उसके साथ, उन्हें भी काम पे लगा देता था 2 2 3 3 दिन. त्यामुळे ते पण थकायचे. मग ते बोले, जे एडिसन यार बहुत थके यार, क्या करेंगे, चल ना थोड़ा रिलॅक्स हो जाए. मग एडिसन त्याच्या सहकार्यांना समुद्रावर, हाँ लिखो ना यार, लिखो ना. आपको अगर मीनिंग, इफ यू वांट टू राइट अ मीनिंग देन राइट डाउन ना, नो इश्यूज. अगर आपको मीनिंग लिखना है तो प्लीज राइट डाउन मीनिंग. ओके. आता माझा आवाज येतोय का बरोबर? माय वॉइस इज ओके नाउ? ओके. तुम्हाला मीनिंग लिहायचे असेल तर तुम्ही लिहून घ्या, असं काही कंपल्सरी नाहीये. ऍज यू विश, इफ यू वॉन्ट देन राईट डाऊन. ओके, अदरवाइज लिसन माय व्हॉइस. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली. बघा, एडिसन फार सुंदर होतं. म्हणजे एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला, मासे मारायला म्हणजे मासे पकडायला घेऊन जायचं. ते काही जाऊन पाण्यात मासे मारायचं नाही, मासे पकडायचं. किंवा नृत्य म्हणजे डान्स, नृत्य म्हणजे डान्स, तर गाण्याच्या सिंगिंग कार्यक्रमाला, प्रोग्रामला घेऊन जायचं. मन ताजेतवानं झालं. ताजेतवाने होणे म्हणजे फ्रेश होणे, फ्रेश वाटणे. लक्षात घ्या, हुरूप वाटणे. त्याला मस्त वाटलं असं की चला बाबा, आता आपल्याला बरं वाटतंय, की पुन्हा हे सगळे त्याचे सहकारी
आपल्या कामाला सुरुवात करायची, अपने काम को सुरुवात करते थे लक्षात घ्या. डुलकी घेणे, थोडीशी पेंग घेणे, पेंग याने नॅप लेना. ओके, फुरसत म्हणजे रिकामा वेळ, ताजी तवाने टवटवे, एनर्जेटिक वाटणं. ओके, जाऊ आगे. ओके ओके, देर आर सो मेनी एसेंस. चलो नेक्स्ट. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पना, अभी जब वो एक्सपेरिमेंट करता था ना, देखो एक तो क्रिएटिव्ह माइंड आहे, एक क्रिएशन होतं त्याच्या डोक्यामध्ये, काही ना काहीतरी नवीन करायचं, त्यामुळे प्रत्येक आयडिया त्याला खरी वाटायची आणि मग प्रत्येक आयडिया योग्य आहे असं त्याला वाटायचं आणि तो ते करत राहायचं. लेकिन जब वो फाइनल स्टेज पे पहुंचता था तो उसे पता था, अरे अरे इससे गलत नहीं बनेगा, इससे गलत नहीं बनेगा, नया कुछ तो सोचना चाहिए. बघा मी सांगितलं ना मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नसतं. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच, हर आयडिया, कल्पना म्हणजे प्रत्येक आयडिया योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. एडिसनला वाटायचं मी हे करतो ना हे परफेक्ट आहे, मला हे केलं पाहिजे, यातून बंद कर. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा युजलेस पणा जाणवायचा. पण तो एक काम करायचा की जो काही तो एक्सपेरिमेंट करायचा ते सगळं वहीमध्ये लिहून ठेवायचं. लक्षात घ्या, तो जे काही करायचं ना ते सगळं वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले म्हणजे सापडले याची पद्धतशीर नोंद, सिस्टमॅटिकली नोंद याने नोट डाऊन वह्यांमधून ठेवली तो करायचा. अच्छा, ऐसी कितनी नोटबुक उसने यूज की थी, तो 200, कम से कम 40,000, 40,000 पानं. लक्षात घ्या, पागलपन नशा देखना, कम से कम 40,000 पेज उसके एक्सपेरिमेंट कितनी इतने भरे हुए थे कि मैंने कौन सा एक्सपेरिमेंट किया और मुझे उससे क्या हासिल हुआ. कमीत कमी 200 वया. मित्रांनो, आपण पुऱ्या वर्षामध्ये 6 वया घेतो, 6 सब्जेक्ट, पर वो भी अपनी कंप्लीट नहीं होती, वो भी आधी भरी होती. मेरे वाले कभी कभी तो तू कुछ लिखता है या ऐसे खरीद लेता है नोटबुक. यहाँ पे देखो पागलपन नशा कितना है, किती वेडापणा आहे बघा त्याच्या डोक्यामध्ये, की त्याने जवळजवळ 200 वयांची 40,000 पानं भरून घेतली आपल्या वेगवेगळे प्रयोग करून आणि त्या प्रयोगात मी काय काय केलं हे समजावून घेऊ. नोंद याने टिपण. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे. टीकाकार यानी क्रिटिक्स जो होते ना, क्रिटिसाइज करते हम लोगों को, त्यांना क्रिटिक्स म्हणतात. लक्षात घ्या. ओके, टीकाकार त्याला म्हणायचे. अभी ना लोग जब देखते थे कि एडिसन ने पागलपन इतने एक्सपेरिमेंट किए फिर भी लाइट नहीं बना सकता, पागल कुछ भी करते रहे, तेव्हा त्याला काय म्हणायचे बघा, त्याचा हा सगळ्यात खटाटोप म्हणजे त्याचे सगळे प्रयत्न फुकटच गेला. एडिसनचे पैसे देते इतने सारे एक्सपेरिमेंट किए, सबके सब वेस्ट गए. इस तेरे नोटबुक में सब फंसे हुए एक्सपेरिमेंट के नोट्स है. लेकिन एडिसन भी कोई कच्चे गुरु का चेला नहीं. एडिसन काय उत्तर द्यायचं बघा. एडिसनने काही टीकाकार त्याला म्हणायचे हा सगळा खटाटोप फुकटच गेला म्हणायचे, कारण त्यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगाच्या आहेत. फसलेल्याने चुकलेल्या प्रयोगाच्या आहेत. कोण सांगायचा? एडिसन सांगायचा. लोक म्हणायचे. या टीकाकारांना एडिसनने उत्तर काय दिले बघा, मी जे हजारों प्रयोग केले, जो मैंने हजारों एक्सपेरिमेंट किए, म्हणजे वो ठीक है, वो सक्सेस नहीं हुए, लेकिन फुकट गेले असे म्हणतात. कसे म्हणतात? वो फुकट गेले असं म्हणू शकत नाही. निदान, क्योंकि मैं ऑलरेडी कर चुका हूं, मैं ऑलरेडी ये कर चुका हूं. तो मेरे बाद, चलो मैंने अगर इसकी खोज नहीं की, मेरे से बल्ब नहीं बना, तो मेरे बाद जो लोग बल्ब यानी लाइट की रिसर्च करने आएंगे उन्हें ये सारे एक्सपेरिमेंट करने की जरूरत नहीं है, क्योंकि मैंने ऑलरेडी करके रख चुके हैं.
और मैंने बताया भी है कि ये प्रयोग करोगे तो इससे बल्ब नहीं बनेगा, तो उनका समय बचेगा, उनका मेहनत बचेगा, त्यांची मेहनत वाचेल आणि त्यांचा पैसाही वाचेल. म्हणून बघा, जेव्हा लोक त्याला सांगायची की तुझा सगळा खटाटो फुकट गेला कारण त्यातील बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगाच्या आहेत, तेव्हा या टीकाकारांना एडिसनने काय उत्तर दिले बघा, मी जे हजारों प्रयोग केले, जो मैंने हजारों एक्सपेरिमेंट किए, ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल. कम से कम निदान म्हणजे कमीत कमी माझ्यानंतर मेरे बाद प्रयोग करणाऱ्यांना, मेरे बाद जो भी लोग एक्सपेरिमेंट करने आएंगे, हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही, म्हणजे फिर से करने की जरूरत है नहीं. त्यांचे ते श्रम, उनकी मेहनत, श्रम यानी मेहनत आणि वेळ वाचला हा फायदा था, उनका मैंने समय बचाया, उनकी मेहनत बचाई, प्लस पैसा भी बचाया, तो ये उनके लिए बेनिफिट होते. तो कितनी बड़ी सोच रखने वाला था दोस्तों. हम लोग कोई भी एक काम कर देते, हम लोग लोगों की ज्यादा सुनते. सबसे बड़ा है रोग, क्या कहेंगे लोग, ये रोग है. लोग हंसे तो हम लोग वो काम छोड़ देते हैं, अंतिम ध्येय तक नहीं पहुंचते. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यावर हमें कंटिन्यू 10 से 12 साल एक्सपेरिमेंट करने के बाद दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा, त्याच्या डोक्यात बघा, एडिसनने शेवटी तो प्रयोग केला. आखिर में एडिसन ने वो लाइट का बल्ब लगाया. 10 से 12 साल वो लाइट बना रहा था. और फिलामेंट जो होती है, ओके, अंदर द फॉर्मिंग पार्ट्स ऑफ एन इलेक्ट्रिक बल्ब जो होता है, उसके लिए उसने टंगस्टन नाम का एक मेटल होता है दोस्तों, ओके, टंगस्टन, तो उस मेटल की उसने खोज की, तो उससे बल्ब बना. आपने देखा रहेगा, बल्ब देखोगे तो उसमें एक वायर होती है, ओके, तार असते त्याच्यामध्ये. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला, यानी उसका ये प्रयोग सक्सेसफुल हुआ. इतका महत्वपूर्ण शोध लागला, इतना इतना बढ़िया शोध, एवढा मोठा शोध त्याने लावला, ओके. पण अभी लोगों को तो समझना चाहिए, क्योंकि खरीदायचा कोण फिर, लक्षात घ्या. मग विकत कोणी घेणार. त्यांनी तर फार सुंदर आयडिया, तुम्ही जर पुस्तक वाचाल, सगळ्यात पहिलं त्याने अगदी स्वस्त, म्हणजे त्याला जेवढा खर्च यायचा एक बल्ब बनवण्यासाठी, त्यापेक्षा कमी पैशामध्ये त्यांनी पहिलं लोकांना दिवे वाटले. आणि एकदा का लोकांना हे सगळे वापरायची सवय झाल्यानंतर त्याने आपल्या प्रयोगातून प्रॉफिट घ्यायला सुरुवात केलेली होती, ओके. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा, त्याच्या डोक्यात एक कल्पना. मेनलो पार्क, अमेरिकेमध्ये मेनलो पार्क नावाची एक जागा आहे, लक्षात घ्या. कधी गेलात तर जाऊन या, फार सुंदर जागा आहे. तेथील घराभोवती त्याने प्रचंड मांडव, उसने एक मंडप बनाया, और वहां पे उस मंडप में पूरे अपने घर में भी उसने, ओके, पूरे घर में भी उसने पूरे सब जगह दिए, लाइट बल्ब लगाए, छोटे बड़े, मतलब वाटा में जो होता है दिए होता है ना, वो मटर खाते हैं लोग, मटर, उतना छोटा बल्ब बनाया, और बड़ा बलून जो होता है बड़े, उतना वहां उतने साइज का भी बनाया बघा. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला, एक बड़ा मंडप बनाया. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची रोषणाई केली, आरास लाइटनिंग किया उसने. किती डोक्यात फास्ट आहे की लोकांना माहिती कसं पडणार की बाबा मी एवढा चांगला बल्ब बनवलाय, तो लोगों को पता चले, इसलिए उसने ये सारे बनाने के म्हणतात, त्याला आता बल्ब बनवलेला होता, टंगस्टन धातूचा शोध लागलेला होता, त्यामुळे त्याने लोकांना समजण्यासाठी त्याने आपल्या संपूर्ण घराला रोषणाई केली, लाइटनिंग केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर, किंबहुना जेथे जागा मिळेल तिथे
वाटाणापासून, वाटाण म्हणजे छोटा हो, मटर का साईज होता ना, मटर साईज हो, भोपळ्यापर्यंतचा, लक्षात घ्या, भोपळ्यापर्यंत, भोपळा देखा रहेगा, हम लोग भाजी बनाते उसका घर में, मम्मी को पूछना क्या होता है, भोपळ्यापर्यंतचा विविध आकाराचे आणि रंगांचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879. घराभोवती दिव्यांच्या झगझगाट पाहायला सारे गावच्या गाव लुटले. एडिसनने केलेल्या दिवाळीच्या वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. गवगवा झाला यानी फेमस झाला. न्यूज यावा फैल गई, रोषणाई केली, गवगवा होने ने प्रसिद्धी होणे, टू बी द टॉक ऑफ द टाउन. ओके, गवगवा झाला. वर्तमानपत्रात, वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर, वर्तमानपत्रात दिव्यांच्या अरमान शाह फ्रॉम विक्रोली, यार बंदे तो मुझे हमेशा तकलीफ देता है यार, मत मुझे ये भेजना यार, रिक्वेस्ट भेज. ओके प्लीज. वर्तमानपत्रातून दिव्यांच्या शोधांची बातमी जगभर पसरली. स्टुडंट्स वी विल स्टॉप हिअर. ओके, आपण इथे थांबूया कारण आपला टाइम जो 1 मिनिट बाकी आहे. ओके, हा धडा कसा फार सोपा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर याचा अभ्यास केलात व्यवस्थित तर तुम्हाला खूप मजा येईल, म्हणजे डाऊटच नाहीये. ओके, तर आठवणीने या सगळ्या धड्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्यांच्या शोधांची वार्ता सगळीकडे जगभर पसरली होती. ओके, यहाँ तक हम लोग रुकते हैं. मेरा होमवर्क उतना ही है. माझा होमवर्क हा आहे की तुम्ही हा धडा 2दा वाचा. तसा हा धडा परीक्षेला नसणार आहे तुम्हाला करायची. ओके, पण रीड इट, फार चांगला धडा, एक मोटिवेशनल लेसन आहे म्हणून मी घेतोय. ओके, सो माय होमवर्क इज ओनली यू हैव टू रीड दिस लेसन 2 टाइम्स, अदरवाइज बाकी कुछ राइटिंग के लिए मेरे पास कोई होमवर्क नहीं है. ओके, थैंक यू गाइस, थैंक्स अ लॉट. ध्रुव सर, Yes, sir. Done.